आपल्या तालुक्यामध्ये चांगलं असं स्वागत व्हावं. ज्यांनी ज्यांनी यासाठी प्रयत्न केले त्यांचं नाव घेणं हे अतिशय महत्वाचं आहे. पण त्यांचं मी नाव घेतलं, पण तुम्ही सर्वजण या यात्रेमध्ये सहभाग घेत होता. तुमचं सगळ्यांचं नाव घेता येणार नाही, तर उद्या सकाळी इथूनच यात्रा आपल्या सर्वांना सुरू करावी लागेल. तर मी काही प्रमाणात तुम्ही सर्वजण समजून घ्याल अशी मी अपेक्षा करतो. तसंच या नियोजनामध्ये आवर्जून लक्ष घालणारे माझे अजून एक मित्र आमदार या जिल्ह्याचे अध्यक्ष संदीप भैया आज येऊ शकले नाहीत. तब्येतीची अडचण असल्यामुळे उद्या ते येणार आहेत. ही यात्रा साठे भाऊ माझे आमदार इथे आहेत. ही यात्रा आम्ही दसऱ्याच्या दिवशी सुरू केली. आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण काम करतो. साहेबांच्या उपस्थितीमध्ये पुणे शहरामध्ये दसऱ्याच्या निमित्ताने आशीर्वाद यात्रा म्हणून आपण एक छोटी यात्रा सुरू केली. महात्मा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या वाड्यापासून ही यात्रा आपण सुरू केली. मग लाल महालापाशी ही यात्रा आल्यानंतर तिथून 5 किलोमीटर यात्रा गेल्यानंतर आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्या दिवशीची यात्रा आपण संपवली आणि दुसऱ्या दिवशी तुळापूर या पवित्र ठिकाणापासून ही यात्रा परत एकदा सुरू झाली. 100 किलोमीटर झाल्यानंतर या महाराष्ट्रामध्ये संवेदनशील परिस्थिती निर्माण झाली होती. अनेक युवांनी आपल्या या महाराष्ट्रामध्ये आत्महत्या केली आणि ज्यांच्यासाठीच आपण यात्रा काढली होती तेच जर युवा आत्महत्या करत असेल तर मग यात्रा पुढे नेणं हे योग्य नव्हतं. म्हणून काही काळ आपण ती यात्रा तिथं थांबवली आणि मग त्यावेळेस आपण असं सांगितलं की दिवाळी झाल्यानंतर यात्रा परत एकदा आपण सुरू करू. कारण हे जे मुद्दे आपण घेतले ते सर्वांसाठी अतिशय महत्वाचे आहेत. पण त्यावेळेस आम्ही अजून एक शब्द दिला होता की आपण दिवाळी ज्या ज्या गावामध्ये जाऊ तिथं आपण ती साजरी करणार. तो शब्द तर पाळायचाच होता. मग तो शब्द पाळत असताना मी, माझं कुटुंब, ज्यांची मगाशी नावं घेतली त्यातले काही पदाधिकारी, आम्ही सर्वांनी लक्ष्मीपूजनाचा दिवस माता जिजाऊंच्या जन्मभूमीमध्ये जाऊन साजरा केला. दीपोत्सव साजरा केला. 50,000 पेक्षा जास्त दिवे तिथं नागरिकांबरोबर आम्ही सर्वांनी लावले. दुसऱ्या दिवशी आम्ही अमरावती करून यवतमाळला गेलो. यवतमाळला ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली त्यांच्या परिवारासाठी काम करणारी ग्रामहित नावाची एक संस्था आहे, त्यांच्याबरोबर राहून तिथं असणाऱ्या एकल महिला यांच्याबरोबर आपण भाऊबीज साजरी केली. आणि त्यानंतर आपण 14 तारखेला बीड शहरामध्ये आलो. तिथं जे राष्ट्रवादी भवन आहे ते काही लोकांनी जाळलं याचा अंदाज आपल्या सर्वांना. त्याच्या मागे काय झालं याचा काही प्रमाणात तुम्हाला अंदाज असेल. दिवाळी होण्यापूर्वी मी स्वतः तिथे गेलो होतो. आपल्यातले काही पदाधिकारी होते, संदीप भैया तिथे होते, आमदार. तिथे गेल्यानंतर नागरिकांशी आम्ही जेव्हा चर्चा केली तेव्हा त्या सर्व नागरिकांनी हेच सांगितलं आणि सगळ्या समाजाच्या नागरिकांनी हेच सांगितलं की ज्या लोकांनी तिथं जाळपोळ केली ते कुणीही बीड तालुक्याचे नव्हते, ते कुणीही लोकल नव्हते आणि ते कुणीही सामान्य नागरिक नव्हते. जे कुणी होते ते प्रोफेशनल लोक होते. त्यांना पेट्रोल बॉम्ब कसा वापरायचा हे माहित होतं. त्यांना फॉस्फरसचा बॉम्ब कसा वापरायचा हे माहित होतं. एका दगडामध्ये सीसीटीव्ही कॅमेरा कसा फोडायचा हे त्यांना माहित होतं. कसं कॅमेरामध्ये यायचं नाही, मास्क कसा घालायचा हे त्यांना माहित होतं. जे दगड होते ती काय तिथलीच दगड घेतली असं नव्हतं. दगड घेऊन त्यांच्यासाठी एक गाडी होती. त्यांच्याकडचे दगड संपल्यानंतर त्या गाडीकडे जायचे, दगड घ्यायचे, परत दगड तिथं ते मारायचे. याच्यामध्ये काही नेत्यांची घरं फोडली, सामान्य लोकांची दुकानं फोडली, हॉटेल फोडले, संदीप भैया क्षीरसागरांचं घर जाळलं,
संदीप भैया क्षीरसागराचं घर जाळत असताना तिथं पोलीस प्रशासनाची लोक होती आणि संदीप भैयाच्या घरासमोर पोलीसचं मुख्य कार्यालय आहे. तिथं पोलीस असताना सुद्धा कुणीही तिथं कारवाई केली नाही. उलट काही लोकांनी असं सांगितलं, पोलीस असं म्हणत होते, चला आता पुढच्या ठिकाणी आपल्याला जायचंय. प्रत्येक घराला नंबर दिला होता. आता कुठे तर 17 नंबरला आहे, आता कुठे जायचंय तर 22 नंबरला जायचंय. मग ही लोक लोकल नव्हती, हे कुठल्याही चांगल्या समाजाचे नव्हते, हे कुठल्याही चांगल्या विचाराचे नव्हते. कदाचित काही लोकांनी त्यांना पाठिंबा दिला होता आणि मग त्यांना सांगितलं होतं मुद्दामून तिथं जाळपोळ करायची, ठराविक लोकांचीच घरं जाळायची, ज्याच्यामुळे कुठेतरी बीड जिल्ह्यामध्ये एक वातावरण असं होईल की दोन समाजामध्ये इथं वाद निर्माण झाला. भाजपने आपण जर बघितलं, याच्या आधी हिंदू मुस्लिम करण्याचा प्रयत्न केला, त्यांना यश नाही आलं. पण आता लोकसभा इलेक्शन डोळ्यासमोर आहे, कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांना त्यांचे उमेदवार निवडून आणायचे. जर हिंदू मुस्लिम झालं नसेल तर मग आपण ओबीसी मराठा करून बघूया काय होते. आणि जर पोलीस प्रशासनच शांत बसत असेल आणि हे प्रोफेशनल लोक पुढे जाऊन जर जाळपोळ करत असेल आणि बीड तालुक्यातली लोक तिथं होती, पण कुणीही हातामध्ये काडीची पेटी घेतली नाही, कुणीही हातामध्ये दगड घेतला नाही, ते फक्त साईडला राहून या लोकांना बघत होते, थांबवण्याचा प्रयत्न करत होते. पण कारवाई त्या प्रोफेशनल लोकांवर नाही झाली, तिथे असणाऱ्या सामान्य लोकांवर झाली. मग ह्याच्यातून कुठेतरी सरकारचा कदाचित असा एक प्रयत्न होता की मुद्दामून तिथं वाद निर्माण करायचा. काही प्रमाणात त्यांना यश आलं असं आपल्याला म्हणावं लागेल, कारण जसं बीडची घटना झाली तसं काही दिवसातच काही नेते निर्माण झाले. तसे मोठे नेते, अनुभवी नेते आहेत, सत्तेत आहेत, पण एवढे आक्रमक कसे अचानक बोलायला लागले ते कळलं नाही. मग हे वातावरण असं का करण्याचा प्रयत्न केला हे कळलं नाही. मग ते जे बीड मध्ये झालं, जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी मी ऐकत होतो, मला ते योग्य वाटत नव्हतं. तिथं घरं जाळली, त्याच्याबरोबर आपलं राष्ट्रवादीचं कार्यालय सुद्धा जाळलं होतं. आता तुम्ही मला सांगा, जेव्हा आपण घरामध्ये राहतो, घरामध्ये एखादी अडचण आली तर ते आपलं घर असतं, पण पार्टी म्हणून जिल्ह्याचं जे मुख्यालय आपलं असतं ते सुद्धा आपलंच घर असतं. मग ते जर जाळू शकतात, आम्हाला दाखवायचं होतं आम्ही उभंही करू शकतो. आणि दसऱ्या आपण पाडव्याच्या दिवशी आम्ही सर्वांनी मिळून ते जे कार्यालय होतं जे जाळलं गेलं होतं, द्वेषातून जाळलं गेलं होतं, समाजामध्ये ते निर्माण करण्यासाठी जाळलं होतं, ते परत एकदा संदीप भैया तिथे असणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी आपण मिळून ते उभं केलं आणि तिथं सर्व समाजाला एकत्रित करून आपण आपला पाडवा तिथं साजरा केला. आणि मग पारनेरला गेल्यानंतर मग परत यात्रा आपली 2 दिवसापूर्वी सुरू झाली. या यात्रेमध्ये फक्त मुद्दे आपण हेच घेतले की जे सामान्य लोकांना महत्वाचे आहेत. ठराविकच काही प्रश्न मी आपल्या सर्वांना करेल आणि त्याचं उत्तर आपण सर्वांनी द्यावं. मला तुम्ही सांगा की जेव्हा पहिली यादी दुष्काळाची आपली जाहीर झाली होती, त्याच्यामध्ये तुमचा हा तालुका घेतला होता का नव्हता? तुम्हाला हे माहिती आहे का की जेव्हा दुष्काळ जाहीर करायचा असतो तेव्हा प्रत्येक तहसीलदारला आदेश दिले असतात की तुम्ही पंचनामे करा, काय तालुक्यातली परिस्थिती ही तुम्ही राज्य सरकारला सांगा. आणि मग आपल्या तालुक्याची तहसीलदारनी जर सगळी माहिती राज्य सरकारला दिली असेल तर मग सुरुवातीला 40च तालुके का जाहीर झाले आणि बाकीचे तालुके नंतर का जाहीर झाले असा प्रश्न हा आपल्याला पडला पाहिजे ना. जेव्हा 40 तालुक्याची यादी जाहीर झाली होती त्याच्यामध्ये 95% तालुके फक्त सत्तेत असणाऱ्या आमदारांचे होते आणि 5%च त्यांच्या विचाराचे नसणारे आमदाराचे होते. खरं तर तुमच्या भागातला आमदार तर त्यांच्या विचाराचा झाल्या तरी का आपला तालुका आला नाही मला काय माहित नाही. पण मग अचानक तुमच्याकडनं विरोध झाला, आपण विरोध केला, आंदोलनं झाली, लोकांचा रोष तिथे दिसायला लागला. मग दुसरी यादी तिथं जाहीर झाली ज्याच्यामध्ये आपला म्हणजे माझा मतदारसंघ सुद्धा दुसऱ्या यादीत आला, तुमचा तालुका त्याच्यामध्ये दुसऱ्या यादीमध्ये आला. पण पहिली यादी आणि दुसऱ्या यादीमध्ये सुद्धा फरक आहे. पहिल्या यादीमध्ये शेतकऱ्याला किती मदत दिली जाणार आहे काही प्रमाणात तिथं स्पष्ट सांगितलं आहे. पण दुसरी यादी जी
जाहीर केली गेली आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्याला मदत किती मिळणार हे काय सांगितलेलं नाही. म्हणजे दुसरी यादी फक्त आपल्याला सांगण्यासाठी, नाही तर आपल्याला शांत करण्यासाठी, नाही तर आपल्या तोंडाला पानं पुसण्यासाठी त्यांनी ती काढलेली आहे. मग आता ही दुसरी यादी सुद्धा महत्वाचीच आहे का? ही महाराष्ट्राच्या नागरिकांसाठी, शेतकऱ्यांसाठी ज्या ज्या जिल्ह्यामध्ये, ज्या ज्या तालुक्यामध्ये दुष्काळ हा दुसऱ्या यादीमध्ये जाहीर झाला तिथली लोक आपलीच आहेत. तर ह्या लोकांचा विषय घेऊन अधिवेशनामध्ये आम्ही विचारणार आहोत की अशा पद्धतीने तुम्ही भेदभाव का केला? जर इथं असणाऱ्या शेतकऱ्याला अडचण आज असेल, त्या शेतामधलं जर कपासी आज त्याचं उत्पन्न जर त्याला मिळणार नसेल, त्याची कपासी गुडघ्यापेक्षा जर जास्त वाढली नसेल आणि त्याच्या उत्पन्नामध्ये 70% जर घट होणार असेल, तर मग आमचा शेतकरी घरातले खर्च कसा करणार? त्याचा मुलगा, त्याची मुलगी जर आज कॉलेजमध्ये असेल, कॉलेजमध्ये त्या दोघांना जर फी द्यायची असेल तर मग ती फी कशी ते देणार? हे प्रश्न जसे शेतकऱ्याला पडतात तसे सरकारला पडत नाही. पण सरकारला ते समजून घेण्यासाठी आम्ही ही संघर्ष यात्रा आता काढलेली आहे. सोयाबीनची काय परिस्थिती? सोयाबीनवर रोग आलाय तो फक्त आपल्यालाच माहिती, सरकारला या बाबतीत काहीच माहित नाही. सोयाबीनच्या बाबतीत उत्पादन कमी झालंय हे सरकारला अजून कळलेलं नाही. रेट सोयाबीनचे वाढत नाहीत हे अजून त्यांना कळलेलं नाही. गेल्या वर्षी कपाशीच्या बाबतीत जेव्हा आम्ही नागपूरमध्ये तुमच्या सर्वांच्या वतीने बोलत होतो त्यावेळेस या राज्यामध्ये 22,000 कोटी रुपयाचा कापूस शेतकऱ्याच्या घरामध्ये तसाच होता. का ठेवला होता की रेट वाढतील नंतर बघू, रेट वाढतील नंतर बघू. पण तसं का नाही झालं याचा एक कुठेतरी खोलात आपण सर्वांनी गेलं पाहिजे. कापूस वाढू शकला नाही कारण का आपल्या भारतामध्ये भारतातला कापूस तसाच राहिला. पण भारताच्या बाहेरून कापूस हा केंद्र सरकारने तिथं इम्पोर्ट केला होता, म्हणजे ऑस्ट्रेलियातून इम्पोर्ट केला होता. उद्या इंडिया विरुद्ध भारत होणार आहे क्रिकेट मॅच, पण कापसाच्या बाबतीत ऑस्ट्रेलिया जिंकली होती आणि भारत हारला होता. भारतातला शेतकरी हारला होता कारण तुम्ही कापसाचे भाव वाढावे यासाठी वाढ बघत होता. त्यावेळेस केंद्र सरकार ऑस्ट्रेलियामधून कापूस आयात करत होते. आता तुमच्या 2 एकरावर 3 एकरावर जर